नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जे की पुणे कारागृहाच्या बाबतीत जे सकाळी व्हिडिओ टाकलं होतं दुपारी 12च्या दरम्यान, तर त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती दिलेली होती की हॉल तिकीट कशा पद्धतीने आलेत, कुणाचे आलेत, किती तारखेचे आलेत वगैरे वगैरे. परत मुलांचे प्रश्न आलेले होते की सर मुलींचे कधी येणार, ऑफिशियल GR कधी येणार, पर डे किती मुलं होतील, स्पर्धा किती आहे, एकंदरीत अर्ज किती आलेत, याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघायचं. सो पहिली गोष्ट खूप महत्त्वाची होती की पूर्ण महाराष्ट्राला अगदी ह्या पुणे कारागृहाच्या ग्राउंडला फसवणारे भरपूर जण होते. वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आत्मविश्वास देण्याचं काम मी केलेलं होतं आणि सगळेजण म्हणत होते की ग्राउंड कॅन्सल होणार, रद्द होणार, ह्या जागा सगळ्या 513 ह्या पुढच्या भरतीमध्ये ऍड होणार, असं होणार तसं होणार. त्यामुळं भरपूर मुलांनी जो 50 ते 60 मुलांनी हे हत्यार आधीच टाकून टाकलेले होते, म्हणजे सोडून दिलेले होते आणि लढायचं सोडलेलं होतं. आणि मी आधी म्हणजे 4 ते 5 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये फिजिकल चालू होईल आणि हे पण सांगितलं होतं की 26 तारखेनंतर फिजिकल चालू होईल. हे 8 ते 9 दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि 30 तारखेपासून फिजिकल चालू झालेलं आहे. आणि जे म्हणत होते की ग्राउंड चालू होणार नाही त्यांच्या तोंडावरती परत एक चप्पलच बसले म्हणले तर काय फरक पडणार नाही. लक्षात ठेवा, एक हेतू अशा पद्धतीने आहे की विद्यार्थ्यांच्या सोबत राहत असताना प्रॉपर इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असतं. मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं. आता जी माझे विद्यार्थी आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे, त्यांना मी जे प्रॉपर गायडन्स केले त्याच्यावरती आता रिझल्ट तुम्हाला समजेलच. पुणे कारागृहाचं लक्षात ठेवायचं. त्यामुळं सोशल मीडियापासून लांब राहा, चुकीच्या लोकांपासून लांब राहा, हे आधीपासून सांगतोय आणि आताही पासून सांगतोय. सो खूप महत्वाचा पॉईंट होता की बघता बघता ग्राउंड चालू झालं. हे वाक्य आधी पण सांगितलं होतं की बघता बघता फिजिकल चालू होईल आणि बघता बघता लेखी पण चालू होईल. पुढच्या 1 महिन्यामध्ये, पुढच्या 1 महिना 7 दिवसापर्यंत तुमची लेखी पण झालेली असणार. लक्षात ठेवायचं. आज बोलतोय लक्षात ठेवायचं. पुढच्या 1.25 महिन्यामध्ये सगळे पेपर वगैरे सगळं झालेलं असणार पुण्याचं. लक्षात ठेवायचं. आता किती सिरियस घ्यायचं, काय करायचं तुमच्यावरती आहे. सो आजचा जो विषय आहे तो म्हणजे पुणे कारागृहाचं जे उर्वरित ग्राउंड आहे, म्हणजे उर्वरित जे काय हॉल तिकीट आहेत ते कधी येतील, मुलींचं कधी चालू होईल, ऑफिशियल GR कधी होईल, पर डे किती मुली असणार किंवा मुलं असणार आहेत, एकंदरीत अर्ज आलेले किती आहेत आणि स्पर्धा किती आहेत, आणि मग सक्सेस पाहिजे असेल, जर वर्दी पाहिजे असेल पुणे कारागृहाची, सगळं संपलंय सर आमचं. आता फक्त एकच संधी आहे आणि या संधीचं जर सोनं नाही केलं आम्ही तर आम्हाला परत 2 वर्ष वाट बघावी लागणार पुढच्या ट्रेनिंगची किंवा पुढचं पोलीस भरतीची. सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहेत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर पहिला मुद्दा, जे की सकाळी पहिल्या टप्प्यामधले जे 30 तारखेला, 1 तारखेला, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी पर्यंतचे जे हॉल तिकीट आहेत ते आता ऑलरेडी आलेले आहेत. म्हणजे 3 दिवसाचं हॉल तिकीट आपल्याकडे आलेले आहेत. पर डे वगैरे काय काय विषय ते नंतर सांगेन, पण आता 3 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत. आता उर्वरित हॉल तिकीट जे आहेत ते हळूहळू यायला चालू होतील, कारण की दुपारनंतर विषय असा असतो की सर्व्हरचा प्रॉब्लेम असतात. तुम्हाला जर बघायचे असेल तर रात्री 11 नंतर 12 नंतर तुम्ही बघू शकताय, जेणेकरून तुमचं हॉल तिकीट लवकर डाउनलोड होईल. ओके. आता एक गोष्ट खूप महत्त्वाची की 5 दिवसाच्या अगोदरचे हॉल तिकीट पहिला येतील, 6 दिवसाच्या अगोदरचे हॉल तिकीट लवकर येतील आणि अशा पद्धतीने सिक्वेन्स प्रमाणे हॉल तिकीट पर डे यायला चालू होतील. पहिली गोष्ट काय आली की हॉल तिकीट बद्दल, की पहिल्या 2-3 दिवसाचे जे हॉल तिकीट आहेत ते आलेले आहेत आणि पहिल्या सत्रामध्ये फक्त मुलं होतील आणि मुलांचं झाल्यानंतर मुलींचं फिजिकल चालू होणार आहे. 50% सांगतो तुम्हाला, म्हणजे पहिला मुलांचं होईल आणि मुलांचं झाल्यानंतर मग मुलींचं होणार आहे. मुलींना थोडे दिवस अजूनही आहे, पण जेवढे दिवस जास्त भेटतील तेवढी संधी आहे. लक्षात ठेवा, कारण की ज्यांचं 30 तारखेला आले ते तोंडावरती पडलेले आहेत. जे 1 तारखेला आले, 2 तारखेला आले, सर काय करायचं कळत नाही, खूप सारे मेसेज आले, ती मुलं तोंडावरती पडलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि वारंवार सांगतोय की बाबांनो कुणावरती विश्वास ठेवू नका, मी सांगतोय तेवढंच ऐका, बाकी काय करू नका. वर्दी कधी मिळाली कळणार नाही, वर्दीवरती कधी स्वार झाला आपण कळणारही नाही. सो पहिली गोष्ट क्लिअर झाली की हॉल तिकीटच्या बाबतीत किती तारखेपर्यंत आले, तर 2-3 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आता आलेले आहेत. अजून मुलींचे हॉल तिकीट यायला नाहीयेत. आता मुलींचे हॉल तिकीट कधी येतील, काय येतील हे नंतर कळेल. पण आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची की ऑफिशियल GR कधी येणार आहे, की त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मेन्शन असतात. कधीपासून चालू होणार, किती होते कॅन्डिडेट, किती तारखेपर्यंत होणार आहे, मुलींचं कधीपासून होईल, अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये असते. सो पुणे कारागृहाचं ऑफिशियल जे हे आहे टाइम टेबल किंवा GR जो आहे तो आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 10 ते 11 वाजेच्या आतमध्ये येऊन जाणार आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी 10 ते 11 वाजेच्या अगोदरच तुम्हाला हे सगळं ऑफिशियल GR वगैरे सगळं येऊन जाईल आणि ते आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की कशा पद्धतीने काय वगैरे वगैरे वगैरे. आता ही झाली तिसरी गोष्ट की ऑफिशियल GR कधी येणार आहे, आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत. आता चौथी गोष्ट खूप महत्वाची, एकंदरीत अर्ज किती आहेत सर. अर्ज हे अंदाजित सांगतोय, नियर अबाउट जाईल तिथं सोडा, 1,20,000च्या दरम्यान हे अर्ज लक्षात ठेवायचं. आता यातली काही मुलं हे अदर ठिकाणी सिलेक्टेड झालेले आहेत, जसे की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आपल्या पोलीस भरतीमध्ये, अदर विभागामध्ये. त्यामुळे ह्यातली काही मुलं जर सोडली तर कमीत कमी 1,20,000 ते 1,15,000 किंवा 20,00,000 पर्यंत 100% फिजिकल देतील, हे मात्र नक्कीच. आता एकंदरीत जागा किती, 513 जागा. 513 जागांसाठी सर्व कास्ट, सर्व कंपीकृत आरक्षण म्हणजे अदर रिझर्वेशन, ह्याच्यामधले किती जागा आहेत हे सुद्धा पाठीमागे 4 दिवसापूर्वी मी सांगितलेलं होतं की ग्राउंड होणार आहे, एवढ्या जागा आहेत, एवढी कॉम्पिटिशन आहे. आताही सांगतोय ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड चालू झालेला आहे.
समजलं काय म्हणतोय? सो 513 जागांसाठी 1,20,000 जरी अर्ज पकडले, 1,30,000 जरी अर्ज पकडले, तर एकंदरीत एका जागेमागं 250 मुलं ही फिजिकलला असणार आहेत. एक जागेमागे एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे, एवढी मोठी ओव्हरऑल कॉम्पिटिशन लक्षात ठेवायचं. त्यामुळं आता आळस करायचं, शेवटच्या 5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये काय करायचं तुमच्यावरती लक्षात ठेवायचं. ज्यांचं वय संपत आलंय, ज्यांना काय पण करून वर्दी घ्यायची आहे, ज्यांना आपल्या घरची परिस्थिती बदलायची आहे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. सो कोणत्याही पद्धतीने कोणत्याही वेळेची वाट न बघता पटकन उठा. आज इव्हिनिंगला जावा, उद्या सकाळी जावा, प्रॉपर गायडन्स घ्या, प्रॉपर टाइम टेबल करा. शेवटच्या 7 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये सुद्धा 100 मीटर असेल, 1600 मीटर असेल, 800 मीटर असेल आणि बाकी सगळं शॉर्टपुट असेल, अशा पद्धतीने त्याचं टाइम टेबल हे फिक्स झालेलं असतं आणि तुम्हाला करायलाच पाहिजे. शेवटच्या 8 ते 10 दिवसामध्ये कशा पद्धतीने वर्कआउट करावा, त्याला सायंटिफिक वर्कआउट आहेत ते तुम्हाला करता आले पाहिजेत. त्याच्यावरती सांगतोय गोष्ट खूप महत्वाची की पाठीमध्ये सगळ्या गोष्टी कळल्या असतील, पण ज्यांना वर्दी हवे मी सांगतोय की 513 जागांपैकी आपल्या जागा ह्या 60-70 असायलाच पाहिजेत. अशा पद्धतीने प्रॉपर नियोजन केलंय. पीडीएफ आपल्या 15 दिवसापूर्वीच गेल्यात सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ज्यांना पीडीएफ पाहिजे होत्या पुणे कारागृहाच्या लेखीसाठी, ज्यांना 38, 40, 42, 44, 46 मार्क आहेत, 34 आहेत, 36 आहेत, त्या मुलांसाठी लक्षात ठेवायचं की पीडीएफ ह्या संपूर्ण महाराष्ट्रावर गेलेल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रावर 350+ पीडीएफ या गेलेल्या आहेत, लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला पीडीएफ हवे असेल लेखीसाठी अतिशय महत्वाची, कारण की मुंबईला आपण करून दाखवलं. चालकला 17 प्रश्न, 19 प्रश्न कारागृहाला आणि 22+ प्रश्न हे शिपाईला होतं, कॉन्स्टेबलला, लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा आपण पुणे कारागृह स्पेशल पीडीएफ तयार केलेले आहे. 2450 प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मराठी ग्रामर असेल, त्याच पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन असतील, त्याच पद्धतीनं चालू घडामोडी असतील, जीके असेल, जीएस असेल, सगळ्या गोष्टी असतील. मुंबईला तिन्ही पेपरला 38 मार्कांचं जीके जीएस वगैरे होतं आणि पुणे कारागृह सुद्धा 35 ते 38 मार्कांपर्यंत तुमचं जीके जीएस असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं हेच अवघड होते मुलांना आणि बाकी मग सिलेक्टेड होत नाहीत. सर 2 मार्क कमी पडले, 4 मार्क कमी पडले, हा विषय. सो पुणे कारागृह ज्यांना वर्दी हवी असेल, ज्यांना लेखी तयारी आतापासून करायची असेल, फक्त आणि फक्त 99 रुपये आपण ही पीडीएफ पूर्ण महाराष्ट्रावर दिलेले आहेत. 2 पीडीएफ आहेत ज्याच्यामध्ये 2450 प्रश्नांचा समावेश आहे. सो ह्या जो स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन तुम्ही मेसेज करा, पुणे पीडीएफ सर हवी आहे, एवढंच मेसेज करा. आपली टीम तुम्हाला लगेच मदत करेल. पटापट मेसेज करा, पटापट पीडीएफ येईल आणि कोणताही वेळ न घालवता आतापासून तयारी सुरुवात करा. आपली पीडीएफ जे आहे ते पीडीएफ लक्षात ठेवा, त्यातले कमीत कमी 18 प्रश्न ते 20 प्रश्न ही जोरात येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवायचं आणि यायलाच पाहिजेत. अशा पद्धतीनं एकंदरीत 1.5 महिन्याचा हार्डवर्क मध्ये ही पीडीएफ तयार केलेली आहे. सो तुम्हाला हवी असेल तर 100% या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकताय. त्याच पद्धतीनं शेवटच्या 5 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 12 दिवसांमध्ये म्हणजे टोटल ग्राउंड किती दिवस चालेल तर 13 ते 15 दिवस ग्राउंड चालेल. 13 ते 15 दिवस प्लस हे पुण्याचं ग्राउंड चालणार आहे, मुलं मुली मिळून किंवा त्याच्यापेक्षा जास्त. तर ह्या शेवटच्या 15 दिवसापर्यंत आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला 38, 40, 42, 44, 46 मार्क पडतील, 48 मार्क पडतील. म्हणजे हाय त्याच्यापेक्षा 2-4 मार्क वाढवायचे असेल तर काय करायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण ऑनलाईन फिजिकल बॅच जे आपण 21, 22, 23, 24 मध्ये पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, दारूबंदी असेल आणि सेंट्रल डिफेन्सला असेल ऑनलाईन फिजिकल घेणारा एकमेव माणूस लक्षात ठेवायचा आणि रिझल्ट सुद्धा जबरदस्त लागलेले आहेत. तर तुम्हाला जर हवे असेल तर 100% काम करा की प्रॉपर घरातून बाहेर पडल्यापासून ते ग्राउंड देऊन येऊपर्यंत, मार्क मिळूपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. काय करायचं, कसं करायचं, थोडक्यात ही जी बॅच आहे ऑनलाईन ती 199 मध्ये आहे फिजिकल. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर ह्याच व्हॉट्सअप नंबरवरती पटकन मेसेज करा. पुणे फिजिकल कारागृहासाठी ऑनलाईन बॅचसाठी मेसेज करा, एवढंच मेसेज करा फक्त. बाकी सगळी टीम आपली तुम्हाला मदत करेल. आता आपण काय घेणार आहोत हे महत्वाचं आहे. या ऑनलाईन फिजिकल मध्ये पीडीएफचा वेगळा विषय आहे आणि ऑनलाईन फिजिकल मध्ये बघा आहार कसा असावा शेवटच्या 15 दिवसाचा, त्याच पद्धतीने 100 मीटर कसे मारावे, ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय, स्टार्ट कसा असावा, मिड कसा असावा, एंड सुद्धा कसा असावा 100 मीटर साठी सुद्धा सांगणार आहे. त्याच पद्धतीने 1600 मीटर साठी सुद्धा स्टार्ट, मिड, एंड किंवा धावायचं कसं, स्टार्टिंगला तुमचे कमीत कमी 500-600 मीटर तुमचं अंतर कसं पाहिजे किंवा स्टेपिंग कसं पाहिजे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. तो 100 मीटर साठी गायडन्स करणार आहे. त्याच पद्धतीनं 800 मीटर साठी सुद्धा गायडन्स असणार आहे की महिलांसाठी जे 800 मीटर आहे ते सायंटिफिक ऑथेंटिक कशा पद्धतीने मारायचं, एकदम प्रॉपर, एकदम प्रोफेशनल, त्यात सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला असणार आहे. 800 मीटर साठी गोळाफेकसाठी सुद्धा असणार आहे. शूज कोणते असावेत, कशा पद्धतीने असावेत ते सांगतोय. त्याच पद्धतीनं इन्सोल कशा पद्धतीचे असावेत हे पण सांगणार आहे. स्टेपिंग अँड बॉडी मुवमेंट कशी असावी हे पण सांगणार आहे. नंतर घरातून जाताना कसा आहार असावा, म्हणजे फायनल डेला जे ग्राउंड असतं त्या ग्राउंडचा आहार कसा असायला पाहिजे, कारण हिथंच मुलं चुकतात. सर पोट रिकामं होतं, भूक लागलेली होती, काय कळत नव्हतं. काही असे डाएट आहेत की जे छोट्या प्रमाणात जरी खाल्ले तरी सुद्धा तुमचं पोट बनणार आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे एनर्जी देणार. असे प्रोफेशनल डाएट आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला या एकाच फी मध्ये देणार आहे. ग्राउंडवर कोणती काळजी घ्यावी हा एक विषय आहे. मुलांचं कसं असते, आधीच त्रास झालेला असतो, घरातून बाहेर पडल्यानंतर माहित नसते कसं उतरायचं, कुठं उतरायचं, कसं जायचं. ग्राउंडच्या अगोदर 10 मिनिटं काय करायला पाहिजे, आत गेल्यानंतर थोडंसं काय खायला पाहिजे, बॅग मधून घेऊन काय झालं पाहिजे, कशा पद्धतीने बिहेव करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी, किती स्टेजेस आहेत, जाताना ग्राउंड पासून आतमध्ये जाताना किती स्टेज करून पार करून तुम्हाला आतमध्ये ग्राउंडला सोडलं जातं, सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असणार आहे.
सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असणार आहे. सो ग्राउंडवर कोणती काळजी घ्यायची हे पण सांगणार आहे आणि शेवटच्या दिवसात कसे प्रयत्न करावे जेणेकरून आपल्याला पुणे कारागृहची वर्दी मिळवता येईल यासाठी सगळं मार्गदर्शन असणार आहे एकाच फी मध्ये. फक्त आणि फक्त वन टाइम 199 म्हणजे 199 रुपये तुम्हाला ही फिजिकलची बॅच पूर्ण शेवटच्या दिवसापर्यंत गायडन्स असणार आहे, ग्राउंड मारून बाहेर येऊपर्यंत लक्षात ठेवायचं. सो ज्यांना वर्दी हवी असेल त्यांनी एक काम करायचं, पटकन ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ज्यांना पीडीएफ हवा आहे त्यांनी पीडीएफ साठी मेसेज करा. ज्यांना फिजिकल ऑनलाईन बॅच पाहिजे आहे ती एकाच फी मध्ये शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क टेक्निकली कसे मारावे यासाठी मार्गदर्शन असणार, लक्षात ठेवायचं. सो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करताना फक्त एकच सांगा की पीडीएफ पाहिजे की ऑनलाईन फिजिकल बॅच पाहिजे, या दोन्ही गोष्टी करा. लगेच ग्रुप तयार आहे, तुम्हाला ग्रुपची लिंक दिली जाईल, पटकन ऍड केलं जाईल आणि आज संध्याकाळपासून प्रॉपर वर्कआउट आणि प्रॉपर सगळं गायडन्स हे सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सो एकंदरीत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की कधी कधी काय होणार आहे, सुरुवातीला कधी कुठले हॉल तिकडे आलेत, मुलींचं कधी येतील, त्याच पद्धतीनं ऑफिशियल GR कधी येईल, एकंदरीत स्पर्धा किती आहेत, जागा किती आहेत, जागेचं संपूर्ण विश्लेषण सुद्धा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आणि आता जी पीडीएफ आहे ते पीडीएफचं सुद्धा मार्गदर्शन केलं आणि त्याच पद्धतीने ऑनलाईन फिजिकल जे आहे त्याचं सुद्धा मार्गदर्शन आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. सो शेवटी लक्षात ठेवा, ज्यांच्या संध्या गेलेल्या आहेत, एकच संधी आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 एकच संधी शेवटची, ती म्हणजे पुणे कारागृहची. 1,30,000 मुलं, 1,20,000 मुलं जर पकडली तरी सुद्धा 250 मुलांची कॉम्पिटिशन ही असणार, लक्षात ठेवायचं. सो एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला आतापासून सुरुवात करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, फिजिकल 42, 46, 44 येते म्हणून हवेत जाऊन का उपयोग नाही, त्याच्या दुपटीनं लेखी लक्षात ठेवायचं, त्याच्या दुपटीनं. कारण की आपल्या मुली जे आहेत, मुलं जे आहेत फिजिकलचे, ऑनलाईन फिजिकल ऑफलाईन फिजिकलचे 36 आणि 37 मार्क घेऊन काटावर पण होते, अशा मुलांना साथ देऊन आपण 96 मार्क पाडलेत लेखीला आणि आता 2-2 पोस्ट काढलेत, 2-2 पोस्ट काढले, लक्षात ठेवायचं. एवढा मोठा डिफरन्स आणि एवढी मोठी ताकद आहे लेखीमध्ये. सो हे सगळं गायडन्स हे आपल्या बॅच मध्ये असणार आहेत. ज्यांना असेल हवा असेल त्यांनी पटकन वेळेचा विलंब न करता आपल्या ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय की लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना 30 तारखेपासून पुणे कारागृहच्या फिजिकलसाठी माझ्याकडून, मॅडमांच्याकडून, संपूर्ण महाराष्ट्राकडून खूप शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.